नमस्कार मंडळी. तर बघा, नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे सुंदर आणि सोपी रांगोळी. आजची रांगोळी खूप खास आहे. शिवजयंतीनिमित्त ही रांगोळी मी काढलेली आहे. आपले जे शिवाजी महाराजांबद्दल ही प्रेमभाव बाळगणारी, आदर व्यक्त करणारी ही रांगोळी आहे. बघा, आधी आपण त्यांचा मी टोप काढून घेतलेला आहे. फक्त व्हाईट रेषा देऊनच अगदी सोप्या पद्धतीने काढलेला आहे. बघा, सफेद रेषा देऊनच काढलेला आहे. जास्त काही ड्रॉईंग वगैरे करण्याची गरज नाही आहे. आणि वरती थोडा थोडा पिवळा रंग टाकून घेतला. आता बाजूने सुद्धा आपण रंग भरून घेणार आहोत. बघा, चौकोन एक मी करून घेणार आहे. त्यामध्ये आपण व्यवस्थित रंग भरून घेणार आहोत. बघा, मी फक्त चौकोन करून घेतलेला आहे. मी चेहरा काढणार होते, पण फक्त शिवाजी महाराजांचा टोपच काढायचा आहे. मग काढला आहे. बघा, सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवण्यासाठी मी अशी रांगोळी काढलेली आहे की कोणाला चेहरा काढता येत नाही तुम्हाला. म्हणजे बऱ्याच जणांना की त्यांना सोपी रांगोळी हवी असते, त्यासाठी मी चेहरा काढलेला नाही आहे. बघा, फक्त चौकोन काढून त्यामध्ये रंग भरून घेतलेला आहे. आणि तिथे आपल्या जो भगवा ध्वज आहे आपला, तो काढलेला आहे. आणि बाजूनी फुलं काढलेली आहेत. बघा, त्या चौकोनामध्ये आपण व्यवस्थित कलर भरून घेतलेला आहे. अगदी सोपी आहे. बघा, शिवजयंतीला तुम्ही नक्की ही रांगोळी काढून बघा. आपल्या राजांबद्दल आदर व्यक्त करणारी ही रांगोळी आहे. आणि अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला रांगोळी काढून दाखवलेली आहे. जास्त काही अवघड नाही आहे ही रांगोळी, अगदी सोपी आहे. चेहरा वगैरे मी नाही काढलेला आहे. बघा, मी भगवा ध्वज आपला काढून घेतलेला आहे. तोही सोप्या पद्धतीनेच तुम्हाला दाखवलेला आहे. अगदी फक्त सफेद रेष मारून दाखवलेला आहे. बघा, जास्त काही अवघड मी त्यामध्ये काढलेलं नाही आहे. ते सोप्या पद्धतीने तुम्हाला काढता यावं त्या पद्धतीनेच ही रांगोळी काढलेली आहे. आता मी खाली नाव दिलेलं आहे की जे आपल्या बोलीभाषेमध्ये बोलतात ना, राजा आमचं किंवा आमचं राजा, त्या पद्धतीने मी नाव दिलेलं आहे. अगदी तळागाळातील लोकांचे ते राजे होते. सर्वांना बरोबर घेऊन जाणारे असे आपले दैवत असणारे महाराष्ट्राचे शिवाजी महाराज. त्यांच्याबद्दल सर्वांच्या मनामध्ये खूप आदर आहे. आणि त्यासाठीच मी ही रांगोळी काढलेली आहे. त्यांच्याबद्दल आपण एक प्रेमभाव व्यक्त करणे किंवा आदर व्यक्त करणारी ही रांगोळी आहे. आणि एक बघा, मनाला एक समाधानसुद्धा मिळतं अशी रांगोळी काढली की. आपल्या राजांबद्दल प्रेम व्यक्त करणारी ही रांगोळी आहे. आता बाजूने मी पानं आणि फुलं काढून घेतलेली आहेत. ती फुलं काढण्याची पद्धत पण अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे. बघा, काही अवघड नाही आहे, अगदी सोपी पद्धत आहे ही. मध्ये डॉट देऊन मी फक्त पानं काढून घेतलेली आहेत आणि फुलंसुद्धा काढून घेतलेली आहे. तर बघा, तुम्हाला जर माझ्या रांगोळ्या आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. मी रोज रोज नवीन नवीन रांगोळ्या माझ्या चॅनलवर टाकतच असते. नक्की रांगोळ्या माझ्या बघा, शिका. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.